नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 एप्रिल 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये गावातल्या आणि या ठिकाणून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की काय झालं, राज्यात उन्हाचा तीव्रता खूप वाढली. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सर्व विभागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या म्हणजे 28 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत चांगली तीव्र 10 मेपर्यंत चांगलं ऊन वाढत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणून सर्वप्रथम आपल्या लहान मुलांची, वयोवृद्धांची, पाळीव प्राण्याची, पशुधनाची काळजी घ्यावी. कारण की काल परभणीमध्ये देखील एक बालक दगावला. त्याच्यानंतर अकोल्यामध्ये बऱ्याच अशा घटना उष्माघातामुळे घडत आहेत. म्हणून लहान मुलांना उन्हामध्ये फिरू देऊ नका. राज्यात चांगला आणखीन पारा वाढत जाणार आहे. काल देखील अकोला जिल्ह्याचं देखील मी म्हटलं होतं ना 47-48पर्यंत जाईल, तर 47च्या पुढं 48पर्यंत तापमान अकोल्याची नोंद झाली. पण हे लक्षात यायचं, परभणी देखील 44 होतंच, आमच्या भागात देखील 44 होतं. तर आणखीन 10 तारखेपर्यंत चांगली तीव्र उन्हाची लाट राहणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, आत्तापर्यंत दरवर्षी मान्सून मान्सून अंदमान बेटावर कधी येत होतं तुम्हाला सांगतो. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी तुम्ही लक्षात घ्या, कधी 21 मेला येतो, कधी 20 मेला येतो आणि कधी 22 मेला येतो. ही दरवर्षीची मान्सूनची अंदमान बेटावर येण्याची तारीख आहे. आणि तिथून 10 दिवसाला मग केरळला येतो. 21 मेला जर आला तर तिथून 10 दिवसाला म्हणजे 2 जूनला केरळला येतो आणि तिथून 8 दिवसात मग मुंबईला येतो. असा ही मान्सूनचा अवधी असतो. पण यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी बघा, 15 मेच्या दरम्यान म्हणजे 15 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान, 15 ते 20 मेच्या दरम्यान माझा तर अंदाज आहे 15 मेला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देईल. 15 मेला जर आला तर तिथून कंप्लीट 10-12 दिवसामध्ये 26-27ला केरळ येणार आणि तिथून 8 दिवसांमध्ये 7 जूनला जवळपास महाराष्ट्रात पाऊस येऊ शकतो, असं म्हणजे परिस्थितीनुसार दिसायला आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. पाऊस पावसाचं काम करेन म्हणून आपण आपलं शेत तयार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे म्हणजे दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, जेमतेम पडणार आहे. परतीचा पाऊस सगळ्याला चांगला पडणार आहे आणि परतीचा पावसावर शेतकऱ्याचं रब्बीचं पीक चांगलं येणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यामध्ये तुम्हाला सांगतोय की उष्णता वाढलेली, आभाळ आलेले, आभाळामुळे काय व्हायलं आहे की गरमी वाढली, त्याच्यानंतर वारं सुटायले, वारं सुटल्याच्या नंतर उन्हाची तीव्रता वाढत जाते. त्याच्यामुळं जे वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, पाळीव प्राणी, त्यांना म्हणा घराच्या बाहेर निघताना रुमाल बांधा. त्याच्यानंतर पाणी भरपूर प्या. त्याच्यानंतर काय शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा, पडू नका. कारण की काय झालं, उष्माघातामुळे बऱ्याच ठिकाणी उष्माघाताचे बळी अशा